नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला येणारी सफला एकादशी या एकादशीचे महत्त्व, व्रत कथा तसेच हे सफला एकादशीचे व्रत का ठेवले जाते, या एकादशीची पूजा विधी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. वर्षातील शेवटची एकादशी म्हणून सफला एकादशीकडे पाहिले जातं. सफला एकादशीचे फळ नावाप्रमाणे सफल मिळतं. श्री विष्णूच्या प्रभावाने माणसाची प्रत्येक अपुरी इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशी म्हणून ओळखलं जातं. या दिवशी तुम्हाला जे काही काम हवं असतं ते काम पूर्ण होतं असं म्हटलं जातं. या दिवशी सकाळी उपवास करण्याचा संकल्प करा आणि नंतर आपले कार्य पूर्ण व्हावे अशी कामना करा. भगवान विष्णूसाठी व्रत करा. भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त एकादशीला दिवसभर उपवास करतात. उपवास करणाऱ्या व्यक्तीने दिवसभर काहीही खाऊ नये. जे उपाशी राहू शकत नाहीत ते फळांचे आणि दुधाचे सेवन करू शकतात. उपवास करणाऱ्याने एकादशीला पहाटे लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे. यानंतर घरगुती मंदिरात गणेशाची पूजा केल्यानंतर भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा अभिषेक करा. विष्णू लक्ष्मीची पूजा करण्यासाठी दक्षिणावर्ती शंख दुधाने भरून मग परमेश्वराला अभिषेक करावा. दुधानंतर पाणी अर्पण करावे. वस्त्र अर्पण करून शृंगार करावा. गुलाल, अबीर, कुमकुम, चंदन इत्यादी पूजेचे साहित्य अर्पण करा. तुळशीसह मिठाई अर्पण करा. आरती करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. सूर्यास्तानंतर तुळशीची पूजा करावी. एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीची पूजा करावी. एकादशीला उबदार वस्त्रांचे दान करावे. सध्या थंडीची वेळ आहे, यामुळे एकादशीला गरजू लोकांना उबदार कपडे दान करा. गायीच्या निवारागृहात गायींसाठी पैसे दान करा. गायींना हिरवे गवत खायला द्यावे. सफला एकादशीला भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या कथा वाचाव्यात आणि ऐकाव्यात. कथांचे मर्म समजून घेऊन भगवंतांची शिकवण जीवनात अंमलात आणण्याचा संकल्प करा, तरच जीवनातील सर्व समस्या दूर होतात. आता आपण पाहूया सफला एकादशीचे महत्त्व. सफला एकादशीच्या पवित्र दिवशी भगवान नारायणाची पूजा करावी आणि भक्तिभावाने व्रत करावे. भगवान श्रीकृष्णाच्या मते जो खऱ्या भक्तिभावाने सफला एकादशी पाळतो तो त्याला प्रिय होतो. जे भक्त विधीनुसार सफला एकादशीचे व्रत करतात त्यांना मृत्यूनंतर विष्णू लोक म्हणजेच वैकुंठ धाम प्राप्त होते. सफला एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळल्यास जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळते. तसेच या पवित्र दिवशी भगवान विष्णूचे भजन आणि कीर्तन आणि दान केल्याने आत्म्याला शांती आणि सर्व सुख प्राप्त होते. सफला एकादशीला तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी तुळस लावल्याने धन आणि समृद्धी वाढते. घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावावे, कारण तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा आणते. तुम्हाला जर या एकादशीला उपवास ठेवता येत नसला तरी वर्षाची शेवटची एकादशी असल्याने या दिवशी मान्यतेनुसार पूजा करून दान करावे. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच या सफला एकादशीला तुम्ही भगवान विष्णूला खीर अर्पण करा. खीरमध्ये तुळशीचे पान नक्की घाला. तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे तुळशीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते. सफला एकादशीचे व्रत केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यात जर तुम्हाला काही कारणास्तव उपवास करणे शक्य नसल्यास पूजा करून प्रसाद घ्यावा, यातून ही योग्यता मिळते. आता आपण सफला एकादशीची पूजा विधी जाणून घेऊया. एकादशीच्या दिवशी अनेक जण भगवान विष्णूची पूजा करतात. तसेच ही पूजा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी केली जाते. सकाळच्या पूजेच्या वेळी देवाच्या कपाळावर पांढरे चंदन किंवा गोपी चंदन लावावे.
त्यात हेही लक्षात ठेवा की भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पंचामृत आवर्जून बनवून ठेवा. त्याचबरोबर पंचामृतासोबत हंगामी फळे अर्पण करावे. पूजा सुरू करण्यापूर्वी दीप प्रज्वलित करून संकल्प करावे. त्यानंतर एकादशी व्रत कथा वाचणे ही खूप महत्त्वाचे आहे. यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळते. आता आपण एकादशीची व्रत कथा जाणून घेऊया. पद्मपुराणानुसार चंपावती शहरावर राजा महास्मियाचं राज्य होतं. राजाला 5 मुलगे होते, ज्यातला मोठा मुलगा लुंबक चारित्र्यहीन होता. तो नेहमी पापकर्मात गुंतलेला असायचा. उपद्रवी अन्न खाणे, नशा करणे असे त्याचे शौक होते. त्याच्या या सवयींमुळे राजा त्याच्यावर नाराज झाला आणि त्याने लुंबकाला राज्यातून हाकलून दिलं. त्यानंतर लुंबक जंगलात राहू लागला. एकदा कडाक्याची थंडी पडली होती. लुंबक त्या थंडीने कुडकुडत होता. त्याला थंडीमुळे रात्री झोप येत नव्हती. एके दिवशी तो रात्रभर थंडीने कुडकुडला आणि त्यानंतर तो बेशुद्ध पडला. तो पौष महिन्यातल्या कृष्ण पक्षातला 10वा दिवस होता. दुसऱ्या दिवशी शुद्धीत आल्यावर त्याला आपल्या पापकर्माचा पश्चाताप झाला आणि त्याने जंगलातून काही फळं गोळा केली. पिंपळाच्या झाडाखाली ती फळं त्याने ठेवली आणि त्याने भगवान विष्णूची आराधना सुरू केली. त्याने भगवान विष्णूची आराधना केल्यानंतर त्या रात्रीही त्याला झोप येत नव्हती. तेव्हाही त्या अवस्थेत त्याने श्री विष्णूंची आराधना सुरूच ठेवली. चपला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने त्यांनी धर्माचा मार्ग स्वीकारायला आणि त्याने सत्कर्म करायला सुरुवात केली. राजा महिमाशना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने लुंबकाला परत बोलावून राज्याची जबाबदारी दिली. तेव्हापासून चपला एकादशीचे व्रत केले जाते. ही एकादशी सर्व कार्यसिद्धीस नेणारी मानली जाते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.